Hello everyone, I'm Akshay Gunjal. Today we are going to implement insert at index method in a single linked list. That means आपण आजच्या लेक्चरला सिंगली लिंक लिस्ट मध्ये एक नोड मिडल मध्ये किंवा एक पर्टिक्युलर इंडेक्स पोझिशन वर कसं ऍड करायचं किंवा कसं इन्सर्ट करायचं. ओके, सो तुम्हाला फर्स्टली एक फंक्शन राइट करायचं आहे, इन्सर्ट ॲट इंडेक्स. ओके, इन्सर्ट ॲट इंडेक्स. हे बघा या मेथड मध्ये हे बघा या अगोदर आपण इन्सर्ट ॲट फर्स्ट, देन आफ्टर इन्सर्ट ॲट लास्ट आणि देन प्रिंट फंक्शन पण आपण बघितलं. ओके, बेसिकली 3 फंक्शन्स अँड लिंक लिस्ट कसं इम्प्लिमेंट करायचं, ओके, नोड कसा क्रिएट करायचा या अगोदरच्या लेक्चरला डिटेली डिस्कस केलं. ओके, देन आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहे और इम्प्लिमेंट करणार आहे इन्सर्ट ॲट इंडेक्स मेथड युजिंग जावा प्रोग्रामिंग. सो फर्स्टली इन्सर्ट ॲट इंडेक्स मीन्स काय, हे बघा एक नोड असेल. ओके, एक नोड असेल. नोड मीन्स काय तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. ओके, नोड मध्ये युजरला जो डेटा एंटर करायचा आहे, क्लिअर, युजरला जो डेटा एंटर करायचा आहे तो डेटा त्या नोडच्या डेटामध्ये जाईल. ओके, सपोज इथं त्याला युजरला सपोज 77 एंटर करायचा, या नोडमध्ये 77 जाईल. ओके, हा न्यू नोड असेल, एक नवीन नोड असेल जो इन्सर्ट करायचा आहे तुमच्या सिंगली लिंक लिस्ट मध्ये. आणि हा नोड कुठे इन्सर्ट होईल, फर्स्टला होणार नाही आणि लास्टला पण होणार नाही. ओके, हा एक पर्टिक्युलर इंडेक्स दिला जाईल, इंडेक्स नुसार तो फर्स्टला पण होऊ शकतो जर त्याचा इंडेक्स 0 असला तर. ओके, दॅट मीन्स तुमच्या लिस्टला असं ऑब्झर्व करा, तुमच्या लिस्टला इंडेक्स आहे. ओके, तुमच्या लिस्टला प्रत्येक नोडला एक इंडेक्स आहे, 0 1 2 3 अँड 4. ओके, प्रत्येक तुमच्या लिस्टला प्रत्येक नोडला एक इंडेक्स आहे. क्लिअर, देन नवीन नोड तुमचा क्रिएट होईल ज्यावेळेस तुम्ही इन्सर्ट ॲट इंडेक्स मेथडला तुम्ही कॉल करणार, त्यावेळेस एक नोड ऑटोमॅटिकली क्रिएट होईल. नोड कसं क्रिएट करायचं एकदम सिंपल आहे, ते फंक्शन आपण राईट करणार आहे. बट बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. हा नोड तुम्हाला इन्सर्ट कुठं करायचा आहे, त्यासोबत तुम्हाला युजर डेटा तर देईलच, त्यासोबत तो इंडेक्स पण देईल. ओके, इंडेक्स दिला गेला सपोज 3, याचा मिनिंग काय झाला, तुमचा हा नोड या 3 इंडेक्सच्या जागी आला पाहिजे. दॅट मीन्स याचा मिनिंग असं नाही की तुमचा हा 3 इंडेक्स डिलीट होईल, नाही, हा आणि शिफ्ट पण होणार नाही, शिफ्ट करणार नाही तुम्ही, म्हणजे याला पुढं म्हणजे दुसऱ्या ऍड्रेसवर कुठं पाठवायचं नाही. सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, हे बघा याच्या नेक्स्ट मध्ये, हे बघा याच्या नेक्स्ट मध्ये नल आहे, पहिली गोष्ट याच्या नेक्स्ट मध्ये नल आहे, नवीन नोड आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, हे बघा हा जर नोड आहे, ह्या नोड हे बघा 9002 हा ऍड्रेस आहे, याच्या नेक्स्ट मध्ये कोण आहे, याच्या नेक्स्ट मध्ये 1002 आहे. बट हा 1002 आहे म्हणूनच हा याला पॉइंट करतो बा या पुढच्या नोडला, म्हणून तो त्याला लिंक आहे. ओके, पुढच्या नोड कोणासोबत लिंक आहे, अगोदरच्या नोड सोबत. बट का बरं, या नेक्स्टचा याच्या 9002 च्या नेक्स्ट मध्ये 1002 आहे. क्लिअर, मग तुम्हाला काय करायचं आहे, 1002 काढायचा आहे. क्लिअर, हा 1002 काढायचा इथून. क्लिअर, आणि त्याच्या नेक्स्ट मध्ये बघा ही लिंक तोडायची तुम्हाला, आणि ही लिंक कुठे ऍड करायची, बघा हा इथं ऍड होईल. क्लिअर, म्हणजे याचा मिनिंग काय झाला, याच्या 9000 च्या नेक्स्ट मध्ये 6002 येईल. ओके, 6002 येईल. बट याच्या नल मध्ये तुम्ही काय टाकणार, मग याच्या नल मध्ये तुम्ही काय टाकणार आहे, हे बघा याच्या नेक्स्टला नल आहे, मग तुम्ही या 1002 टाका ना. 1002 कोणाचा ऍड्रेस आहे, हा याला कनेक्ट होता का नाही, हा याला कनेक्ट होता.
क्लिअर. बट आता हा कोणला पॉइंट करतो, या नवीन नोडला. बट नवीन नोड कोणला पॉइंट कराल, मग या नोडला. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, तुमचा 1002 हा ऍड्रेस, 1002 हा ऍड्रेस कशामध्ये येणार आहे, नवीन नोडच्या नेक्स्ट मध्ये. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, हा सेकंड इंडेक्स आहे ना, हा थर्ड होईल, हा थर्ड इंडेक्स होईल, हा फोर्थ इंडेक्स होईल. क्लिअर. आणि याचे रिमेनिंग जे इंडेक्सेस असतील, ते इंडेक्सेस प्रत्येक इन्क्रिमेंट होईल, त्यामध्ये एकनी इन्क्रिमेंट होणार आहे. क्लिअर. सिंपल. तुम्हाला असं करायचंय, सिंपल इन्सर्ट ऍट इंडेक्स. तुम्हाला इंडेक्स फक्त 3 नाही दिला गेला, कोणताही इंडेक्स, 0 इंडेक्स दिला म्हणजे काय झाला, नवीन नोड क्रिएट होईल आणि तो नोड तुम्हाला कुठे इन्सर्ट करायचा आहे, तो नोड तुम्हाला स्टार्टिंगलाच करायचा आहे इथं. म्हणजे हेड तुमचा याला पॉइंट करेल नवीन नोडला. म्हणजे इन्सर्ट ऍट फर्स्ट करताना तसंच करायचं इथं, जर 0 इंडेक्स असेल तर. ओके. आणि शेवटचा इंडेक्स असेल तर तुम्ही ट्रॅव्हर्स करत जाणार आहे. बट ते कसं फंक्शननी राईट करायचं ते बघू आपण आज. ओके. मग फर्स्टली आता समजून घ्या, तुम्ही फंक्शन कसं राईट करणार यासाठी. ओके. यासाठी तुम्हाला एक फंक्शन राईट करायचं, इन्सर्ट, जस्ट मिनिट, याला थोडं फॉन्ट कमी करू, इन्सर्ट ऍट इंडेक्स. ओके. आता हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला या मेथड मध्ये तुम्हाला पॅरामीटर म्हणून काय येणार आहे पहा. आता समजून घ्या. आणि रिटर्न टाईप याचा नोड असेल. ओके. याचा रिटर्न टाईप नोड असणार आहे, याचा रिटर्न टाईप नोड. प्रत्येक म्हणजे इन्सर्टच्या फंक्शनचा रिटर्न टाईप नोडच ठेवायचा. ओके. मग पहिल्या इंडेक्स जर इंडेक्स 0 दिला तर पहिल्या इंडेक्सचा ऍड्रेस चेंज होऊ शकतो, म्हणजे हेड चेंज होऊ शकतो. हेड याच्या अगोदरच्या इंडेक्सला पण येऊ शकतो, हे आपण बघितलं. मग मी काय सांगितलं तुम्हाला, हे बघा, याच्यामध्ये 3 पॅरामीटर. आता इन्सर्ट ऍट फर्स्ट आणि इन्सर्ट ऍट लास्ट मध्ये काय होत होतं, नोड दिला जातो, हेड दिला गेला, प्लस तुम्हाला इंटीजर डेटा दिला जातो. क्लिअर. कशामध्ये, इन्सर्ट ऍट फर्स्ट आणि लास्ट मध्ये. क्लिअर. बट आता इन्सर्ट ऍट इंडेक्स दिला गेला म्हणजे काय झालं, तुम्हाला एक इंडेक्स पण येईल. क्लिअर. तुम्हाला एक इंडेक्स पण दिला जाईल, त्या इंडेक्स नुसार तुम्ही व्हॅल्यू एंटर करणार आहे. दॅट मीन्स इथं अजून एक पॅरामीटर येणार आहे. क्लिअर. अजून एक पॅरामीटर येईल, इंडेक्स आय घ्या. ओके. किंवा इंडेक्स घ्या, इंडेक्स नावाचं एक व्हेरिएबल घ्या. दॅट मीन्स तुमचा एक फंक्शन आहे, त्या फंक्शन मध्ये किती पॅरामीटर, त्या फंक्शनला 3 पॅरामीटर्स आहे. क्लिअर. त्या फंक्शनला 3 पॅरामीटर आहे. आता एक काम करू आपण, या नोडला मी सध्या काढून टाकतो. ओके. इथे थोडी जागा पुरत नाही आपल्याला, या नोडला आपण काढून टाकू. ओके. सध्या तरी स्टार्टिंगला. आता बघा, मग मी काय सांगितलं तुम्हाला, हा फंक्शन मध्ये ज्यावेळेस तुम्हाला मेन फंक्शन मध्ये या फंक्शनला कॉल केला जाईल. क्लिअर. इन्सर्ट ऍट फर्स्टला कॉल केला जाईल. मग इन्सर्ट ऍट फर्स्ट मध्ये काय येईल, फर्स्टली तुमच्या लिस्टचा सपोज हेड येईल. हेड कोण आहे आता या लिस्ट मध्ये, हेड 4004 आहे. लिस्ट मध्ये 4004 हेड आहे. जर मेन फंक्शन मधून जर कॉल केला तर याला 3 पॅरामीटर पास करावे लागतील. या मेथडला जर कॉल करायचा असेल तर ज्यावेळेस या मेथडला कॉल करणार आहे तर या मेथड मध्ये 3 पॅरामीटर ऍज अ इनपुट येतील. ओके. 3 पॅरामीटर काय येणार आहे, फर्स्ट पॅरामीटर हा हेडचा ऍड्रेस असेल. तुमच्या लिस्ट मध्ये हेडचा ऍड्रेस काय येईल बरं, 4004 येईल. ओके. 44 हा ऍड्रेस येईल. ओके. देन म्हणजे हेडचा ऍड्रेस, पहिल्या इंडेक्सचा ऍड्रेस. देन नंतर तुम्हाला जो डेटा एंटर करायचा, सपोज तुम्हाला डेटा एंटर करायचा 77. क्लिअर. बट कोणत्या इंडेक्सला एंटर करायचा आहे, सपोज तुम्हाला इंडेक्स दिला गेला थर्ड, म्हणजे थर्ड इंडेक्स दिला गेला. ओके. सपोज तुमची लिस्ट अशी ऑलरेडी ही 3 आणि 4 आहे. ओके. हे आपण थोडे चेंजेस केले होते ना. मग हे ऑलरेडी असे कनेक्टेड आहे. क्लिअर. हे ऑलरेडी असे कनेक्टेड आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्हाला थर्ड इंडेक्स, या इंडेक्सवर तो लिंक आला म्हणजे जो इंडेक्स आहे तो थर्डचा, त्याला शिफ्ट नाही करायचं, फक्त याचा ऍड्रेस चेंज होईल, फक्त मेमरी लोकेशन तिथंच राहील, त्याला शिफ्ट करायची काही गरज नाही. ओके. फक्त मेमरी लोकेशनचा ऍड्रेस चेंज करायचा. मग ते कसं करायचं पहा. आता फर्स्टली तुम्ही मेथडला जर कॉल केला तर तुम्हाला माहित आहे, तुम्हाला न्यू नोड क्रिएट करावा लागेल, म्हणजे एक नवीन नोड क्रिएट करावा लागेल. क्लिअर. आणि नवीन नोड क्रिएट केला म्हणजे काय, त्याच्यामध्ये डेटा जाईल, त्याचं कन्स्ट्रक्टर थ्रो त्याच्यामध्ये डेटा
जाणार आहे, कन्स्ट्रक्टर थ्रू त्याच्यामध्ये डेटा इन्सर्ट होणार आहे. क्लिअर. मग ज्या वेळेस इकडं ऑब्जेक्ट क्रिएट होईल त्यावेळेस हे बघा नवीन ऑब्जेक्ट क्रिएट होईल. क्लिअर. हा नवीन ऑब्जेक्ट क्रिएट होणार आहे. क्लिअर. मग या लाईननी तर ऑब्जेक्ट क्रिएट होईल. क्लिअर. मग तुम्हाला काय करायचं आहे, या ऑब्जेक्टचा ऍड्रेस घ्यायचा आहे. मग तुम्ही काय करता, नोड टाईपचा टेम्प नावाचा एक व्हेरिएबल घेतला. क्लिअर. मग तुम्ही काय घेतला, नोड टाईपचा म्हणजे याचा मिनिंग काय झाला, एक ऑब्जेक्ट बनला त्याच्यामध्ये डेटा तर गेला. एक ऑब्जेक्ट बनला त्याच्यामध्ये जो डेटा जायचा होता तो गेला. क्लिअर. याच्यामध्ये डेटा काय गेला, सपोज 77 युजरने एंटर केला, त्याला काहीतरी ऍड्रेस येईल. ओके. त्याला काहीतरी ऍड्रेस सपोज 7000 त्याला 7004 त्याला ऍड्रेस आहे. क्लिअर. आणि त्याच्या नेक्स्ट मध्ये काय असणार आहे, त्याच्या नेक्स्ट मध्ये नल असेल. क्लिअर. त्याच्या नेक्स्ट मध्ये नल आहे. मग मी काय सांगितलं, याला कोण पॉइंट करतो, याला टेम्प पॉइंट करतो बा. कारण की टेम्प मध्ये बघा हा ऑब्जेक्ट बनलाय, बघा हा ऑब्जेक्ट बनला आणि या लाईननी हा ऑब्जेक्ट बनला. मग त्याचा ऍड्रेस कशामध्ये आला, टेम्प मध्ये. म्हणजे याला कोण पॉइंट करतो, हे बघा याला पॉइंट करतो टेम्प. क्लिअर. टेम्प मध्ये कोणाचा ऍड्रेस आहे, टेम्प इज इक्वल टू टेम्प मध्ये 7004 आहे ना, टेम्प मध्ये 7004 आहे. मग मी काय सांगितलं तुम्हाला, ज्यावेळेस हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो बट तो कुठं ऍड करायचा आहे, तुम्हाला इंडेक्स दिला गेला ना. मग इंडेक्स दिला गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्या इंडेक्स पर्यंत पोहोचायचंय. क्लिअर. तुम्हाला त्या इंडेक्स पर्यंत पोहोचायचं आहे. हे बघा मग इंडेक्स 3 येईल का, इंडेक्स 0 पण येऊ शकतो, इंडेक्स 0 पण येऊ शकतो. ओके. इंडेक्स 1 2 3 काही पण इंडेक्स येऊ शकतो. तुम्हाला त्या पर्टिक्युलर इंडेक्स सोबत इंडेक्स पर्यंत जायचंय. क्लिअर. बट आता थोडे तुम्हाला व्हॅलिडेशन सांगतो आता याच्यामध्ये. हे बघा, जर इफ इफ जर याच्यामध्ये जर हेड जो होता हेड इक्वल टू नल असेल तर, ओके, हेड इक्वल टू नल आहे, बरोबर की नाही, हेड इक्वल टू नल आहे. त्याचबरोबर तुमचा इंडेक्स जो आहे, इंडेक्स काय असेल बरं, इंडेक्स जर ग्रेटर दॅन 0 असेल, याचा मिनिंग काय झाला, हे बघा नीट लक्ष द्या. हेड इक्वल टू 0 अँड इंडेक्स ग्रेटर दॅन 0 म्हणजे याचा मिनिंग काय झाला, इंडेक्स 0 पेक्षा मोठा आहे. ओके. व्हॅलिडेशन हे महत्वाचं आहे, नाहीतर बघा टेस्ट केसेस मध्ये एरर येतात, लक्षात ठेवा. मग हेड इक्वल टू नल अँड इंडेक्स ग्रेटर दॅन 0 याचा मिनिंग काय झाला, हेड हा नल आहे म्हणजे तुमची लिस्ट बनलेलीच नाही. क्लिअर की नाही. हेड जर नल असेल सपोज, याचा मिनिंग काय झाला, तुमच्याकडे ही लिस्ट बनलेलीच नाहीये, ही लिस्ट नाहीये आणि तुमच्या हेड मध्ये नल आहे आणि तुमची लिस्ट बनलेलीच नाही, तर तुम्ही कोणत्या इंडेक्स व्हॅल्यू टाकणार, इंडेक्स नसनच ना, 0 पेक्षा मोठा इंडेक्स नसनच. क्लिअर की नाही. मग तुम्ही व्हॅल्यू टाकू शकता का, तो इंडेक्स जर 2 दिला आणि तुमची लिस्टच बनली नाही, मग तुम्ही व्हॅल्यू एंटर करू शकता का, नाही. मग याचा मिनिंग काय झाला, हे बघा तुम्ही एक काम करा, हा ऑब्जेक्ट कधी क्रिएट करणार, हा ऑब्जेक्ट याच्या नंतरून क्रिएट करा. आता पहा हा ऑब्जेक्ट काय केलं, इफ नंतरून काय क्रिएट करा पहा, कारण की लिस्ट बनलेली नसेल तर ऑब्जेक्ट बनवून काय मजा आहे का, नाही. ओके. म्हणजे लिस्ट समजा तुमचा इंडेक्सच नसेल तो आणि तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करून मेमरी कशाला वेस्ट करता, क्लिअर की नाही, मेमरी वेस्ट नाही करणार ना. मग याचा मिनिंग काय झाला, हेड इक्वल टू, हे बघा हेड इक्वल टू नल अँड इंडेक्स ग्रेटर दॅन 0 असेल तर सिंपल तुम्ही इथून काय करा, रिटर्न होऊन जा, म्हणजे बाहेर निघून जा, कारण की तुम्हाला इन्सर्ट करायला काहीच नाही ना. मग इथून काय होणार, रिटर्न होणार. पण इथं रिटर्न काय करायचं आहे, रिटर्न टाईप पहा, रिटर्न टाईप नोड आहे, नोड रिटर्न टाईप आहे म्हणजे काय, नोड टाईपची व्हॅल्यू. सिंपल असं रिटर्न नाही होऊ शकत तुम्ही आता, सिंपल असं, कारण की रिटर्न काहीतरी घेऊन जावं लागेल, काय घेऊन जावं लागेल, नोड टाईपची. मग हेड इक्वल टू नल आहे की नाही, हेडलाच रिटर्न करा ना तुम्ही, हेडला रिटर्न करा किंवा नलला रिटर्न करा. नल, हे बघा तुम्ही रिटर्न काय करू शकता, नोड टाईपचं रिटर्न टाईप असेल तर एक तर नल रिटर्न करा, नाहीतर कोणतरी मेमरी लोकेशनचा ऍड्रेस रिटर्न करा. मग इथं रिटर्न काय केलं तुम्ही, हेड केला, हेड करा किंवा नल करा, कारण की हेड मध्ये नल आहे ना,
त्यामुळेच तुम्ही या इफ मध्ये येणार की नाही बाबा हेड केला तरी नलच रिटर्न होईल बा, कारण की हेड मध्ये नलच आहे, कारण की हेड इक्वल टू नल असेल तरच मध्ये येईल ना. मग हेड रिटर्न करा किंवा नल व्हॅल्यू रिटर्न करा, सिंपल आहे ना. मग नल कमून रिटर्न करून टाकलं तुम्ही, पुढे काही करायचंच नाही तुम्हाला, कारण की इंडेक्स तो नाहीच आहे, इंडेक्स तो तुमच्या लिस्ट मध्ये नाही आणि ती लिस्ट बनलेली पण नाहीये. क्लिअर की नाही, लिस्ट बनलेली नाही. याला थोडंसं शॉर्ट लिहिलो आपण थोडं इथं. ओके, मग त्याच्यानंतर पुढचा कन्सेप्ट पहा. मग हेड आता बघा, हेड इक्वल टू नल नसेल, क्लिअर की नाही, हेड इक्वल टू नल नसेल तर याचा मिनिंग काय झाला, हेड इक्वल टू नल नसेल तर याचा मिनिंग काय झाला, तुमची लिस्ट बनलेली असेल ना, तुमची लिस्ट बनलेली असेल म्हणजे याचा मिनिंग काय झाला, तुमच्याकडे तो इंडेक्स असेल. क्लिअर, म्हणजे हेड हा नल नाहीये. क्लिअर, हेड हा नल नाही, त्यामुळे तुमची लिस्ट म्हणजे हेड मध्ये नल नसेल तर तुमची लिस्ट काहीतरी असेल. मग तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला त्या इंडेक्स पर्यंत जायचंय, त्या लिस्टच्या इंडेक्स पर्यंत जायचंय. मग फर्स्ट लिहा हेड इक्वल टू नल होता म्हणून आपण काय केलं, इथून रिटर्न हेडच करून टाकला, सिंपल. ओके, आणि त्याच्यानंतर आपण काय लिहिलं, त्याच्यानंतरून आपण हा ऑब्जेक्ट क्रिएट केला, बरोबर की नाही. याच्या खाली बघा हा ऑब्जेक्ट क्रिएट केला. थोडं मी कोड सिस्टमॅटिक करून घेतो म्हणजे आपल्याला पुढं जागा पुरण. ओके, कोड राईट करायला. ओके, बाकी काय नाही. आता बघा, मग याच्यानंतर मी काय सांगितलं तुम्हाला, हे बघा या इफच्या बाहेर कोड आहे असं समजून घ्या, हा इफच्या बाहेर कोड आहे. मग याच्यानंतर तुम्हाला काय करायचं बरं, याच्यानंतरून हा ऑब्जेक्ट क्रिएट होईल लगे. मग ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यानंतरून तुम्हाला इथं काय करायचंय, हे बघा. मग याच्यानंतरून पण तुम्हाला चेक करायचंय. याच्यानंतरून काय चेक करणार तुम्ही, हे बघा, इफ जर इंडेक्स इक्वल टू 0 असेल तर, इंडेक्स इक्वल टू 0 असेल तर तुम्ही काय करणार, हे बघा इंडेक्स इक्वल टू 0 आहे. क्लिअर की नाही, इंडेक्स इक्वल टू म्हणजे याचा मिनिंग काय झाला, तुमचा इंडेक्स जर युजरने 77 दिला, ऑब्जेक्ट पण क्रिएट झाला पा, या लाईननी काय झालं, ऑब्जेक्ट क्रिएट झाला. क्लिअर, या लाईननी ऑब्जेक्ट क्रिएट झाला. बट इथं काय करायचं, मग याचा मिनिंग काय झाला तुमचा, हे बघा तुम्हाला हा नोड कुठे ऍड करायचा आहे, 0th इंडेक्सला ऍड करायचं आहे. म्हणजे हा नोड कुठे येईल, इथं येईल. क्लिअर की नाही, मग इथं जर हा नोड आला याचा मिनिंग काय झाला, हे बघा इथं जर हा नोड आला तर हा हेड याला पॉइंट करायचं सोडून देईल. क्लिअर की नाही, हा नोड याला पॉइंट करणार नाही, हा सिंपल काय होईल, सिंपल याला ऍड करायचं आहे. बट आता बघा, पण हेड इथं आहे की नाही, स्टार्टिंगला हेड आहे, स्टार्टिंगला इथं हेड आहे. क्लिअर की नाही, आता हे तुम्हाला नोड कुठे ऍड करायचं आहे, पहिले 0 इंडेक्स पाहून घ्या, महत्वाचं पॉइंट आहे. हे बघा, मग तुमचा हेड, हे बघा स्टार्टिंगला तुमचा हेड या लिस्टच्या कुठं असेल, या पहिल्या 0th इंडेक्सवर असेल की नाही, इथं तुमचा हेड आहे. मग तुम्हाला काय करायचंय, 0 इंडेक्स दिला म्हणजे तुम्हाला हे बघा हा 0 आहे की नाही, याला 0 बनवायचं आहे. मग तुम्ही इथं काय करणार, हे बघा हेड इंडेक्स इक्वल टू 0 आहे, मग इथं काय करणार तुम्ही, हे बघा तुम्ही नवीन नोड कोणला पॉइंट करतो बरं, नवीन नोड, हे बघा नवीन नोडला कोण पॉइंट करतो, टेम्प पॉइंट करतो. हे मी तुम्हाला सांगितलंय, नवीन नोडला कोण पॉइंट करतो, टेम्प पॉइंट करतो. म्हणजे टेम्प मध्ये काय आहे, 7004. ओके, मग इथं काय करायचं तुम्हाला, हे बघा याच्या नवीन नोडच्या नेक्स्टला, क्लिअर की नाही, नवीन नोडच्या नेक्स्टला तुम्हाला काय ऍड करायचंय, 4004 करायचं आहे. म्हणजे त्यावेळेस काय होईल, 4004 जर ऍड केला, हा असा कनेक्टेड होईल. क्लिअर की नाही, बट आता समजून घ्या 4004 कनेक्ट झाला, पण हेड कुठे आहे, हेड अजून पण पहा, हेड अजून पण इथंच आहे की नाही, पण हेडला कुठे घ्यायचं तुम्हाला, हेडला तुम्हाला इथं घ्यायचंय, पुढे घ्यायचं, कारण की हेड हा कुठे पॉइंट करल, नेहमी तुमच्या लिस्टच्या पहिल्या इंडेक्सला हेड पॉइंट करल. तुम्हाला असं जर करायचं असेल तर तुम्ही काय करणार आहे बघा, मग मी थोडं रिव्हर्स घेतलं, असं जर तुम्हाला करायचं, याच्या नल मध्ये हा डेटा टाकायचा आहे, बट कधी टाकणार, इंडेक्स इक्वल टू 0 असेल तर. मग इथं काय करणार तुम्ही, हे बघा नवीन नोडला कोण पॉइंट करतो, टेम्प पॉइंट करतो. मग तुम्ही काय केलं, टेम्प डॉट नेक्स्ट मध्ये, म्हणजे टेम्प डॉट नेक्स्ट मध्ये नल आहे की नाही, त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे, हेड टाकायचं आहे, हेड. क्लिअर, मग आता हेड ज्यावेळेस टाकला त्यावेळेस तुम्ही इथं रिटर्न काय करणार, आता हे बघा रिटर्न नुसतं हा हेड नाही करू शकत, कारण की हा आता हेड नाही राहिला. हेड कोण आता तुमचा हेड हा टेम्प मध्ये जो ऍड्रेस आहे 7000, हे बघा तुमची लिस्ट अशी बनली, तुमची लिस्ट अशी बनली. क्लिअर, म्हणजे हा हेड इथून निघून जाणार. तुम्हाला हा हेड कुठे घ्यायचा आहे, पुढे घ्यायचा आहे, इथं हेड पॉइंट करल.
क्लिअर, याला हेड पॉइंट करेल, म्हणजे हेडचा कंट्रोल निघून गेला, इथून पुढे गेला हेड. क्लिअर की नाही? एक मिनिट, इथून हेड कुठे गेला? हेड पुढे गेला. मग असं करायचं आहे तुम्हाला. मग तुम्ही काय करणार इथं, हे बघा, टेम्प डॉट नेक्स्ट इक्वल टू हेड, आणि हेड मध्ये काय टाकायचं तुम्हाला? टेम्पची व्हॅल्यू. पहा, नीट ऑब्झर्व करा. टेम्प कोणाकडे होता? टेम्प इथं होता, बरोबर की नाही? बट टेम्पला आपण इथं हेड इथं होता. ओके, हेड इथं होता. मग हेडला इथं कधी घ्यायचं आपण? या ब्लॉकचा ऍड्रेस टाकायचा का नाही हेड मध्ये. मग तुम्ही टेम्पचा ऍड्रेस टाकला म्हणजे हेड इथं होता, इथं आला. सिंपल आहे की नाही? बट आता नीट ऑब्झर्व करा. तुम्ही इथून काय करणार? मग इथून तुम्ही हेड करून टाका ना. पहिले इंडेक्सचा ऍड्रेस नेहमी रिटर्न करायचं का नाही? हेड. तुम्ही सिंपल हेड रिटर्न करा. बट याच्यापेक्षा सोपं सांगतो. आता हे बघा, सिंपल तुम्हाला टेमचा ऍड्रेसच रिटर्न करायचा होता ना. ही एक लाईन कशाला एक्स्ट्रा लिहिली? हे बघा, तुम्हाला हे बघा, टेमची व्हॅल्यू हेड मध्ये टाकली आणि हेड रिटर्न करता म्हणजे टेम्पच रिटर्न केला ना. मग सिंपल इथून तुम्ही काय करणार? एवढे 2 लाईन लिहिण्यापेक्षा सिंपल रिटर्न टेम्प करून टाका. पहिले इंडेक्सचा ऍड्रेस रिटर्न करायचा आणि मेन मेथड मधून ज्यावेळेस या फंक्शनला कॉल करणार आहे, हा फंक्शन रिटर्न करेल पहिले इंडेक्सचा ऍड्रेस. मग इथून रिटर्न होईल की नाही? सिंपल. 2 कंडिशन लक्षात ठेवायचं. इन्सर्ट ऍट इंडेक्सवर अजून कोड बाकी आहे आपला. म्हणजे याचा मिनिंग काय झाला? ज्यावेळेस तुम्ही इन्सर्ट ऍट इंडेक्सवर करणार त्यावेळेस 2 गोष्टी लक्षात ठेवायचं. जर तुमच्याकडे इंडेक्स नसेल तर तुम्ही व्हॅल्यू इथून रिटर्न होणार, इंडेक्स नसेल तर तुम्ही बाहेर निघून जाणार. आणि अजून दुसरी गोष्ट, जर तुम्हाला 0 इंडेक्स दिला गेला तर तुम्ही हे इन्सर्ट ऍट फर्स्ट असं परफॉर्म करणार, म्हणजे पहिले इंडेक्सवरच तो व्हॅल्यू गेला पाहिजे. मग पुढचा कोड काय? जर तुम्हाला 0 इंडेक्स दिला नाही गेला म्हणजे तुमचा इंडेक्स 0 नाहीये, मग इथून काढा. म्हणजे तुमचा इंडेक्स काय आहे? तुमचा इंडेक्स 0 नाही, तुमचा इंडेक्स 0 पेक्षा मोठा आला. याचा मिनिंग काय झालाय बघा. सर्व कंडिशन मी तुम्हाला सांगतो. इन्सर्ट ऍट इंडेक्स चे ओके, जिथं जिथे एरर येऊ शकते ते सगळे कंडिशन आपण सॉल्व्ह करणार आहे. मग याचा मिनिंग काय झाला? इन्सर्ट ऍट इंडेक्स मध्ये तुमचं 0 पेक्षा जास्त जर इंडेक्स असेल तर तुम्हाला त्या इंडेक्सवर पोहोचायचं आणि त्या इंडेक्सवर व्हॅल्यू टाकायची. याचा मिनिंग काय झाला? आता नीट ऑब्झर्व करा. ही व्हॅल्यू आहे, याच्या नेक्स्ट मध्ये नल आहे. क्लिअर की नाही? आता 0 इंडेक्स नाही. 0 इंडेक्स असता तर तुम्हाला व्हॅल्यू कशी टाकायची हे सांगितलं मी. मग आता इंडेक्स काय आहे? इंडेक्स तुमचा सपोज 3 आहे, म्हणजे 0 पेक्षा मोठा इंडेक्स आहे. मग तुम्ही इथं काय करणार? हे बघा, हे 2 कंडिशन तर फॉल्स होतील. हे बघा, फर्स्टली तुमची अशी लिस्ट असेल तर हेड इक्वल टू नल नसेल. पहिली गोष्ट याच्यामध्ये जाणार नाही, कारण की हेड नल नाही. असं जर लिस्ट क्रिएट असतं तर हेड मध्ये म्हणजे नल नसेल आणि इंडेक्स ग्रेटर दॅन 0 पण नसेल, त्यासोबत इंडेक्स ग्रेटर दॅन 0 पण पाहिजे. हेड नाहीये आणि हेड इक्वल टू नल आहे आणि इंडेक्स पण 0 पेक्षा मोठा आहे. ओके, आणि इथं काय इंडेक्स इक्वल टू 0 असेल तर सिंपल तुम्ही पहिले इंडेक्स व्हॅल्यू टाकून देणार. क्लिअर की नाही? मग तो इंडेक्स म्हणजे तुमची लिस्ट क्रिएट असू किंवा नसू, क्लिअर, सिंपल तुम्ही पहिले इंडेक्सवर व्हॅल्यू टाकणार. कारण की 0 इंडेक्स जरी असला आणि लिस्ट क्रिएट नसेल तर तो 0 इंडेक्सवरच जाणार आहे. क्लिअर. बट हे दोन्ही कंडिशन जर फॉल्स झाले म्हणजे याचा मिनिंग काय झाला? तुमचा इंडेक्स 0 पेक्षा मोठा आहे. मग तुम्ही याच्यासाठी काय करणार? सपोज तुम्हाला थर्ड इंडेक्स दिला गेला तर तुम्हाला काय करायचंय? हे बघा, आता ऑब्झर्व करा. तुम्हाला आता बघा शेवटची कॉन्सेप्ट, तुम्हाला थर्ड इंडेक्स दिला गेला तर तुम्ही काय करणार? हे बघा, या दोघांच्या मिडल मध्ये हा नोड इन्सर्ट करणार. बट आता हे कसं करणार? हे बघा, त्यासाठी तुम्हाला काय करायचंय? बघा, तुम्हाला या नोड पर्यंत जायचंय. क्लिअर की नाही? तुम्हाला कुठे जायचंय? या नोड पर्यंत जायचंय. आता कसं होतं पा, तुम्हाला कुठपर्यंत जायचं? या नोड पर्यंत. आज 2 ते 3 कन्सेप्ट आहे. या नोड पर्यंत जा आणि या नोड पर्यंत पण जा, दोन्ही नोड पर्यंत जा आणि या दोघांच्या मध्ये तो व्हॅल्यू टाका. हे कसं टाकायचं पा, हे बघा, त्यासाठी मी काय सांगितलं तुम्हाला? 2 व्हेरिएबल घ्या. ओके, नीट लक्ष द्या. नोड मी T1 नावाचा एक व्हेरिएबल घेतला, त्याच्यामध्ये स्टार्टिंगला नल स्टोअर केला. नल म्हणजे काहीच, म्हणजे नल नाहीतर ऍड्रेस स्टोअर होईल, नल किंवा ऍड्रेस स्टोअर होईल. क्लिअर की नाही? नल किंवा ऍड्रेस स्टोअर होईल. बट त्यासोबत मी काय सांगितलं? अजून एक व्हेरिएबल घेतला मी. अजून एक व्हेरिएबल कोणता घेतला?
अजून एक व्हेरिएबल मी टाकला, सपोज करंट. दोन व्हेरिएबल घेतले बा, बट करंट मध्ये हेड मी घेतला, हेड घेतला करंट मध्ये. आता दोन ते तीन लॉजिक आहे याचे. ओके, 2-3 लॉजिक मध्ये बघू आपण. ओके, पण आता समजून घ्या. मग मी काय केलं, हेड दोन व्हेरिएबल घेतले. हे बघा, ह्या दोन कंडिशन मध्ये गेलो नाही आपण, या दोन्ही कंडिशन मध्ये आलो नाही म्हणून खाली आलो. क्लिअर की नाही. मग आता इथून पुढे काय कोड असेल, दोन व्हेरिएबल घेतले नोड टाईपचे. पहिला एक T1 काय व्हेरिएबल आहे, T1 मध्ये काहीच नाही, सध्या नलच आहे, काहीच नाही. बट करंट मध्ये काय आहे, करंट मध्ये हेड आहे. म्हणजे करंट मध्ये हेड आहे म्हणजे याचा मिनिंग काय झाला पा, करंट मध्ये हेड आहे याचा मिनिंग काय झाला, एक करंट एक व्हेरिएबल आहे, बरोबर की नाही. करंट एक व्हेरिएबल आहे, तो कोणला पॉइंट करतो, मग तो पण हेड जिथं आहे त्यालाच पॉइंट करेल ना, कारण की हेडचा ऍड्रेस त्याच्यामध्ये गेला. आणि T1 मध्ये काय आहे बरं, T1 मध्ये सध्या नल आहे, T1 मध्ये नल आहे. सिंपल. दोन व्हेरिएबल होते, एक करंट आहे आणि एक, हे बघा, एक करंट आहे आणि एक T1 आहे. क्लिअर, करंट आणि T1. मग आता इथं काय करायचंय, करंट मध्ये हेडचा ऍड्रेस टाकला, म्हणजे करंट मध्ये काय ऍड्रेस आला, पहिल्या इंडेक्सचा 4004 आला. मग त्याच्यासोबत याच्यामध्ये काय नल आहे T1 मध्ये. मग आता इथून पुढे पहा, मग हाच कोड मी थोडा इकडे साईडला लिहितो. ओके, हाच कोड मी थोडा इकडे साईडला लिहितो. ओके, याच्या कंटिन्यू याच्या खाली कोड असेल. ओके, आता पहा इथं काय करायचं तुम्हाला, एक काम करू आपण, याला थोडं फॉन्ट कमी करू आपण. ओके, या फंक्शनला आपण काय करू, थोडा फॉन्ट कमी करू, थोडी जागा पुरत नाही इथं, जस्ट मिनिट. थोडं फॉन्ट कमी करू. याला आपल्याला रन पण करायचं आहे. ओके, हे थोडं थेरोटिकली तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. मग आता बा, मग याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय बा, इथं तुम्ही एक फंक्शन राईट करून घ्या. सॉरी, फंक्शन नाही, हे बघा, दोन व्हेरिएबल घेतले. मग याच्यामध्ये तुम्ही काय करा, व्हाईल लूप घ्या. क्लिअर. आता व्हाईल लूप काय घ्यायचं हे पण सांगतो मी तुम्हाला. व्हाईल लूप काय घ्यायचं, हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय चेक करायचंय, याच्यामध्ये तुम्हाला करंट, हे बघा, करंट डॉट नेक्स्ट नॉट इक्वल टू नल चेक करा. करंट डॉट नेक्स्ट किंवा करंट डॉट नॉट इक्वल टू नल चेक करा. सिंपल. नेक्स्ट करा किंवा करंट नॉट इक्वल टू नल चेक करा. ओके, आता बघा, करंट मध्ये काय आहे, हेड आहे. क्लिअर, करंट मध्ये काय हेड आहे. मग करंट मध्ये हेड असताना करंट हा नल आहे का, हे बघा, करंट नॉट इक्वल टू नल आहे का, चेक करा. करंट नॉट इक्वल टू नल आहे का. करंट मध्ये काय आहे, करंट मध्ये हेडचा ऍड्रेस आहे ना, 4004 आहे. हा नल आहे का, हा नल नाहीये, म्हणजे व्हाईल लूप मध्ये तुम्ही एंटर होऊ शकता. ओके, म्हणजे करंट मध्ये कधी नल असेल, ज्यावेळेस करंट शेवटच्या इंडेक्स वर जाईल. हे आपण प्रिंट फंक्शन मध्ये किंवा अगोदरच्या लेक्चर्स मध्ये आपण बघितलं, जसं ट्रॅव्हर्स कसं करायचं, कारण की तुम्हाला त्या इंडेक्स पर्यंत पोहोचायचं आहे. क्लिअर की नाही, तुम्हाला त्या इंडेक्स पर्यंत पोहोचायचं आहे. मग तुम्ही काय करणार, हे बघा, मग आता तुम्हाला काय करायचंय, त्यासाठी तुम्हाला करंट नॉट इक्वल टू नल आहे हे चेक करा. बट याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये अजून कोड येणार आहे. बघा, यासाठी तुम्ही एक व्हेरिएबल घ्या, इंटिजर आय नावाचा. आय मध्ये 0 स्टोअर करा. तुम्हाला चेक करायचं इंडेक्स. हे बघा, आय व्हेरिएबल काय घेतला पा, एक आय व्हेरिएबल पण घेतला. हे बघा, ज्यावेळेस तुम्ही व्हाईल लूप मध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला काय चेक करायचं पा, इफ आय इक्वल टू इंडेक्स आहे का चेक करा. आय इक्वल टू इंडेक्स आहे का, असेल तर त्याच्यामध्ये काय कोड लिहायचा हे मी तुम्हाला पुढे सांगतो. बट आता बघ, कंटिन्युअस कोड याच्या पुढे असेल. ओके, याच्या खालचा कोड आहे बघा, याच्या खालचा कोड इकडे आहे. ओके, का बरं, याच्या खाली जागा पुरत नाही म्हणून. ओके, आता बघा, इथं याच्या खालचा कंटिन्युअस कोड इथं आहे. मग हे बघा, इफ नंतर व्हाईल लूप मध्येच आहे, तुम्ही अजून पण व्हाईल लूप मध्येच आहे. वाटलंच तर मी हा कोड इथं खाली लिहितो. ओके, एक काम करू आपण, हा कोड आपण इकडे लिहू. ओके, हे बघा, कंटिन्युअस, त्याच्या कंटिन्युअस मध्येच कोड आहे असं लक्षात ठेवा, याच्या खालीच कंटिन्युअस कोड आहे. ओके, मग आता बघा, याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, याच्या खाली कंटिन्युअस कोड इकडं. ओके, मग हे बघा, इफ मध्ये नाही गेला, ओके, आय इक्वल टू इंडेक्स नसल, ओके, तर तुम्ही इथं काय करणार, आय प्लस प्लस करा. ओके, आता नीट लक्ष द्या, आय प्लस प्लस करा. T1 इक्वल टू करंट करा. T1 इक्वल टू करंट आणि करंटला पुढे जाऊन द्या. करंट इक्वल टू करंट डॉट नेक्स्ट. ओके, आता याचा मिनिंग काय होतं बघा, करंट डॉट नेक्स्ट. आणि तुम्ही काय करा,
या वाईल लूपला क्लोज करून टाका, वाईल लूपला क्लोज करून टाका. आता समजून घ्या. आणि फंक्शनला पण इथं फंक्शनला रिटर्न करून टाका काहीतरी, फंक्शन इथं संपल तुमचं. ओके, हे सगळं प्रॅक्टिकली आपल्याला बघायचं. आणि ते हेड रिटर्न करून टाका आणि सिंपल तुम्ही इथं या फंक्शनला क्लोज करून टाका. बट इथं मी काय सांगितलं तुम्हाला, आय इक्वल टू इंडेक्स असेल तर तुम्ही इंडेक्सवर पोहोचल्यानंतर काय करायचं हे तुम्हाला सांगतो. बट आता नीट लक्ष द्या, ज्या वेळेस आय इक्वल टू म्हणजे हेड इक्वल टू नल होता तर तुम्हाला रिटर्न व्हायचा, पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय, जर नल नसल म्हणजे इंडेक्स आहे. ओके, मग इंडेक्स इक्वल टू 0 असेल तर पहिल्या इंडेक्सवर तुम्ही एंटर करणार. बट इंडेक्स इक्वल टू 0 नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला दोन व्हेरिएबल क्रिएट करायचं, कारण की त्या इंडेक्स पर्यंत पोहोचायचंय. मग तुम्ही दोन व्हेरिएबल काय क्रिएट केले, नोड T1 इक्वल टू नल, म्हणजे त्या नोड T1 मध्ये नल टाकला आणि नोड करंट इक्वल टू हेड टाकला. ओके, म्हणजे करंट मध्ये पहिल्या इंडेक्सचा ऍड्रेस टाकला. मग आता बघा, मग वाईल लूप मध्ये चेक केला. वाईल लूप मध्ये काय चेक केला, करंट नॉट इक्वल टू नल आहे का. हा 4000 आहे, करंट मध्ये 4000 आहे, कारण की हेडची व्हॅल्यू करंट मध्ये गेली, नॉट इक्वल टू नल आला म्हणजे कंडिशन ट्रू झाली. हे मी तुम्हाला सांगितलं. मग वाईल लूप मध्ये एंटर व्हाल. वाईल लूप मध्ये आल्यावर पहिली लाईन काय दिसते, आय इक्वल टू इंडेक्स आहे का, चेक करा बरं. आय ची व्हॅल्यू काय आहे, आय ची व्हॅल्यू स्टार्टिंगला 0 आहे. 0 इक्वल टू इंडेक्स आहे का, इंडेक्स काय आहे, इंडेक्स 3 आहे. 3 इंडेक्स आला की नाही, 3 इंडेक्स आहे. आय इक्वल टू इंडेक्स आहे का, म्हणजे 0 इक्वल टू 3 आहे का, नाही, कारण की आयची व्हॅल्यू 3 आहे. ओके, आयची व्हॅल्यू 0 आहे. ओके, मग इफ मध्ये तर येणार नाही. आता इफ मध्ये काय कोडले असते पुढे सांगतो, बट याच्यामध्ये येणार नाही. मग याच्यामध्ये नाही आला म्हणजे काय झाला, आय प्लस प्लस झाला, म्हणजे आय ची व्हॅल्यू काय झाली, आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली. बघा, पहिलं 0 होता, आता 1 झाला. क्लिअर, 0 होता, आय ची व्हॅल्यू 1 झाली. मग त्यासोबत करंट इक्वल T1 इक्वल टू करंट होतो. याचा मिनिंग काय झाला, T1 इक्वल टू करंट, म्हणजे याचा मिनिंग काय झाला, हे बघा, T1 मध्ये कोणाचा ऍड्रेस येईल, करंटचा येईल, म्हणजे करंट कोणाला पॉइंट करतो, पहिल्या इंडेक्सला. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, T1 मध्ये 4004 आला. म्हणजे कशामुळे आला, करंटची व्हॅल्यू T1 मध्ये टाकली. बट करंटची व्हॅल्यू T1 मध्ये का टाकली, आता समजून घ्या. ज्या वेळेस बघा करंटची व्हॅल्यू T1 मध्ये टाकली आणि करंट याच्या खालच्या लाईनला काय होतो, करंट इक्वल टू करंट डॉट नेक्स्ट, म्हणजे याचा मिनिंग काय झाला, करंट मध्ये काय आला, करंट इक्वल टू करंट डॉट नेक्स्ट, म्हणजे करंट कोणाला पॉइंट करत होता, या पहिल्या इंडेक्सला पॉइंट करत होता. बट आता तो कोणाला पॉइंट करेल, बघा याच्या नेक्स्टच्या ऍड्रेसला पॉइंट करा, म्हणजे करंट पुढे निघून जाईल की नाही, करंट इज इक्वल टू करंट डॉट नेक्स्ट, म्हणजे करंट या पुढच्या इंडेक्सला पॉइंट करेल की नाही. म्हणजे बघा याचा मिनिंग काय झाला, ऑब्झर्व करा, करंटला पुढे जायचं होतं म्हणून त्यांनी त्याच्या मागच्या इंडेक्स, अगोदरचा इंडेक्स कशामध्ये टाकला, T1 मध्ये टाकला. सिंपल, म्हणजे T1 आता कोणाला पॉइंट करतो, करंट पुढच्या इंडेक्सला पॉइंट करल आणि T1 कोणाला पॉइंट करतो, त्याच्या मागच्या इंडेक्सला. क्लिअर. मग आता बघा, करंट इक्वल टू T1 इक्वल टू करंट इक्वल टू करंट डॉट नेक्स्ट. देन इथून पुढे वाईल लूप पहा, इथून पुढे वाईल लूपच्या खाली काही कोड आहे का, नाहीये. मग इथून कंट्रोल डायरेक्टली वाईल लूप कडे जाईल. का बरं, कारण की वाईल लूप अजून फॉल्स झाला नाही ना, वाईल लूप फॉल्स झाल्यानंतर तुम्ही बाहेर पडणार आहे. मग आता करंट पुन्हा चेक करा, करंट नॉट इक्वल टू नल आहे का, करंट मध्ये काय, आता नीट ऑब्झर्व करा, करंट मध्ये त्याचा नेक्स्ट इंडेक्स आहे. बघा करंट मध्ये 5008 आहे. क्लिअर की नाही, म्हणजे 5008 नॉट इक्वल टू नल आहे का, नाहीये, कंडिशन ट्रू आहे, म्हणजे तो नल नाहीये, कंडिशन ट्रू झाली. ओके, 5008 हा नल नाहीये, बरोबर की नाही. मग ही कंडिशन ट्रू आहे. बघा 5000 नल इक्वल टू नल आहे का, असं चेक केला असता तर ही कंडिशन फॉल्स झाली असते, कारण की 5000 हा नल नाही. ओके, ही कंडिशन फॉल्स झाली असते. बट तुम्हाला काय पाहिजे, 5000 नॉट इक्वल टू नल, ते म्हणजे ट्रू होतो कंडिशन. ओके, मग याच्यानंतर तुम्ही काय करणार, वाईल लूप मध्ये पुन्हा येणार, म्हणजे आय इक्वल टू इंडेक्स आहे का चेक करा बरं. आता आय ची व्हॅल्यू काय, आय ची व्हॅल्यू करंट व्हॅल्यू पहा, आय ची व्हॅल्यू 1 आहे, बरोबर की नाही. आता आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली ती मागच्या वेळेस, मग 1 इक्वल टू इंडेक्स आहे का, इंडेक्सची व्हॅल्यू काय 3 आहे, इंडेक्सची व्हॅल्यू 3 आहे, म्हणजे कंडिशन ट्रू नाही अजून पण. इफ मध्ये गेल्यावर काय कोड लिहायचं मी तुम्हाला सांगतो, बट ही कंडिशन फॉल्स झाली. मग पुन्हा इफच्या खालचा कोड चालेल, आय प्लस प्लस होईल, म्हणजे आय प्लस प्लस झाल्यानंतर काय होणार आहे बरं, आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल. इन्क्रीमेंट झाल्यानंतर T1 इक्वल टू
करंट, बघा आता T1 कोणला पॉइंट करत होता, T1 या हेडला पॉइंट करत होता, पहिलं तिथं करंट होता. मग आता T1 मध्ये काय येतं बरं, T1 मध्ये करंटचा ऍड्रेस येतो. मग कारण की करंटला पुढे जायचंय, त्याच्या पुढच्या नोडला जायचंय, म्हणून करंटने काय केलं, त्याचा अगोदरचा डेटा कशामध्ये टाकला, त्याच्या अगोदरचा डेटा T1 मध्ये टाकला. म्हणजे आता करंट कुठे जाणार आहे, करंट आता पुढे जाणार आहे. क्लिअर, करंट आता कुठे जाणार आहे, करंट आता पुढे जाणार आहे. म्हणजे याचा मिनिंग काय पहा, समजून घ्या. मग हे बघा, मी थोडं करंटला इकडे मूव्ह करतो. आता करंटला आपण काय करू, इथं पुढे घेऊ. ओके, करंट इथं आहे असं ऑब्झर्व करा. ओके, करंट इथं आहे, म्हणजे करंट कुठं आलं बरं, करंट इथं होता. याच्यामध्ये काय आला, करंट इक्वल टू करंट डॉट नेक्स्ट. T1 मध्ये करंटचा ऍड्रेस गेल्यानंतर करंट इक्वल टू करंट डॉट नेक्स्ट, म्हणजे करंट कुठं आला, करंट इथं आला की नाही, करंट व्हेरिएबल इथं आला सध्या. आणि T1 मध्ये काय आहे, T1 मध्ये करंटच्या मागच्या इंडेक्सचा ऍड्रेस आहे. क्लिअर की नाही, T1 मध्ये आता काय आहे, T1 मध्ये आता 5008 आहे. मी तुम्हाला सांगितलं करंट पुढे जायच्या अगोदर त्याच्या मागच्या इंडेक्सचा ऍड्रेस किंवा मागच्या नोडचा ऍड्रेस कशामध्ये टाकणार, तो T1 मध्ये टाकणार. क्लिअर की नाही, मग इथून कंट्रोल काय होईल बरं, करंट इक्वल टू करंट डॉट नेक्स्ट झाल्यानंतर पुन्हा वाईल लूप कडे जाणार. ओके, वाईल लूप कडे गेल्यानंतर करंट नॉट इक्वल टू नल आहे का पुन्हा चेक करा. बट आता करंट मध्ये काय, करंट मध्ये 9002 आहे, करंट मध्ये 9002 आहे. ऑब्झर्व करा 9002. क्लिअर की नाही, 9000 हे बघा, 9002 नॉट इक्वल टू नल आहे का, कंडिशन अजून पण ट्रू आहे, कंडिशन ट्रू आहे. मग तुम्ही व्हाईल लूप मध्ये पुन्हा येणार. मग व्हाईल लूप मध्ये पुन्हा आल्यानंतर तुम्हाला इथे काय चेक करायचंय, आय इक्वल टू इंडेक्स आहे का. मग आय ची व्हॅल्यू काय, आय ची व्हॅल्यू 2 आहे, म्हणजे ही कंडिशन अजून पण ट्रू होत नाही, आय इक्वल टू इंडेक्स नाहीये. मग याच्या खालचा कोड चालतो, म्हणजे याचा खालचा कोड चालल्यानंतर काय होतं पहा बरं, आय इक्वल टू आय प्लस प्लस होईल. पहिली गोष्ट आय प्लस प्लस म्हणजे काय, आय ची व्हॅल्यू आता 3 झाली, इंडेक्सची जी व्हॅल्यू आहे ती झाली 3 झाली. बट मग T1 इक्वल टू काय झाला, करंट झाला. म्हणजे हे बघा, मग T1 कुठं आला, हे बघा T1 मध्ये 5000 काय होता, 5008 होता. बट आता T1 मध्ये काय ना करंटचा डेटा ना, आता मी T1 ला थोडं पुढे घेतो. T1 ला मी काय केला, हे बघा इथं घेतला T1 ला. क्लिअर, T1 ला मी इथं घेतला. आता थोडं मी सिस्टमॅटिक करून घेतो. T1 ला इथं घेतला, T1 ला, आणि करंटला मी थोडा पुढे घेतो. क्लिअर, करंटला मी काय केला, इथं घेतला. आता समजून घ्या, मग मी काय सांगितलं तुम्हाला, आणि हा इथं नाहीये. ओके, थोडं पुढे गेलो आपण. ओके, मग याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, आता T1 कोणला पॉइंट करतो, T1 या नोडला पॉइंट करत होता पहा, T1 या नोडला पॉइंट करत होता. बट T1 मध्ये काय येणार आहे, आणि करंट इथं पॉइंट करत होता. ओके, करंट आणि T1 असा होता. क्लिअर की नाही, बट मी काय सांगितलं, T1 इक्वल टू करंट, म्हणजे करंट मध्ये कोणाची व्हॅल्यू होती, करंट मध्ये 9002 होता की नाही. मग 9002 चा ऍड्रेस कशामध्ये आला, T1 मध्ये आला. म्हणजे काय झाला, हे बघा T1 कोणला पॉइंट करतो, T1 याला पॉइंट करतो. क्लिअर, T1 याला पॉइंट करतो. क्लिअर, आणि करंट आता लगेच खालची लाईन काय झाली, करंट इक्वल टू करंट डॉट नेक्स्ट, म्हणजे करंट पुढे गेला की नाही, इथं करंट होता बा, तुमचा करंट इथं होता, बरोबर आहे की नाही, करंट याला पॉइंट करा, करंट पुढे गेला, करंट इथं आला. क्लिअर की नाही, मग आता बा, मग मी काय सांगितलं, इथून कंट्रोल कुठे जाणार, वाईल लूप कडे. मग वाईल लूप मध्ये चेक करा बरं, करंट नॉट इक्वल टू नल आहे का, हा करंट नॉट इक्वल टू नल आहे, म्हणजे कंडिशन ट्रू झाली. पा कंडिशन अजून पण ट्रू होते, कारण की ही कंडिशन ट्रू होणार आहे, कारण की याच्यामध्ये 1002 आहे, याच्यामध्ये 1002 आहे. मग याचा मिनिंग काय झाला, आता बा वाईल लूप मध्ये आले. मग वाईल लूप मध्ये आल्यानंतर आय इक्वल टू इंडेक्स आहे का, ऑब्झर्व करा बरं, आय इक्वल टू इंडेक्स आहे का, आय ची व्हॅल्यू 3 इक्वल टू इंडेक्स आहे का, कंडिशन ट्रू झाली. पा हे बघा, इफ मध्ये आता येणार. आता याच्यानंतर कोड काय लिहायचा, हे बघा आता नीट टेक्निकल लक्ष द्या. तुम्हाला कोणत्या इंडेक्सची व्हॅल्यू टाकायची होती, या 3 वर व्हॅल्यू टाकायची. म्हणजे 3 इंडेक्सला, म्हणजे या थर्ड इंडेक्सच्या जागी, म्हणजे थर्ड इंडेक्स वर तुम्हाला हा नोड म्हणजे इन्सर्ट करायचा. म्हणजे हा थर्ड इंडेक्स कुठे जाईल, पुढे जाईल, बट ऍड्रेस म्हणजे शिफ्ट नाही होणार, फक्त ऍड्रेसच चेंज होतील. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, आता इथं इफ मध्ये तुम्ही असं काय कोड लिहिणार, हा नवीन नोड होता, नवीन नोडला कोण पॉइंट करतो, टेम्प पॉइंट करतो, हे मी तुम्हाला सांगितलं होतं.
या नवीन नोडला कोण पॉइंट करतोय बघा, इथं ऑलरेडी आपण नोड क्रिएट केलेला आहे त्या फंक्शन मध्ये, म्हणजे या नवीन नोडला कोण पॉइंट करतो, हा टेम्प पॉइंट करतो, त्याच्यामध्ये 7004 आहे. क्लिअर की नाही. मग हा नवीन नोड तुम्हाला कुठे ऍड करायचा आहे, बघा नीट, आता नीट लक्ष द्या. तुम्हाला इथून लिंक तोडायची होती की नाही, मी सांगितलं होतं पहिलं, इथून तुम्हाला ही लिंक तोडायची. क्लिअर. आणि इथून तुम्हाला काय करायचं आहे, हा कंट्रोल इथं आला पाहिजे, हा कंट्रोल इथं आला पाहिजे आणि याचा कंट्रोल इकडे गेला पाहिजे, म्हणजे दोन्हींच्या मध्ये हा नोड ऍडजस्ट झाला बा. क्लिअर. पण आता कसं करणार ते, टी बघा, ज्या नोडला इथं थर्ड इंडेक्सवर नोड म्हणजे ऍड्रेस चेंज करायचं ना, मग हे बघा याचा अगोदरचं नोड काय, त्याचा ऍड्रेस पण तुमच्याकडे आहे, त्याचा ऍड्रेस कशामध्ये आहे, T1 मध्ये आहे. याचा पुढच्या याचा पण ऍड्रेस आहे, पुढच्या याचा ऍड्रेस काय, करंट आहे. ओके, करंट मध्ये याच्या पुढच्याचा ऍड्रेस आहे आणि T1 मध्ये याच्या मागच्याचा ऍड्रेस, दोन्ही नोड मध्ये हा नवीन नोड ऍड करायचा. मग तुम्ही इथं काय करणार, नीट लक्ष द्या. T1 च्या नेक्स्ट मध्ये तुम्हाला काय टाकायचं, T1 म्हणजे कोण, 9002. हे बघा 9002 च्या नेक्स्ट मध्ये म्हणजे इथं 9002 च्या नेक्स्ट मध्ये इथं. क्लिअर की नाही. इथं हा याला ऍड होता की नाही, त्याचा नेक्स्ट याचा ऍड्रेस होता, बरोबर की नाही. हे बघा 6002 नाही 1002 करा. ओके, पहिलं ऑलरेडी याच्यात 1002 होता असं ऑब्झर्व करा. ओके, आता इथं ऍड्रेस राईट करताना चुकला असेल, बट इथं 1002 असेल. ओके, इथं काय असेल 1002, याचा नेक्स्ट याचा ऍड्रेस काय 1002 आहे असं ऑब्झर्व करा. ओके, राईट करताना चुकला असेल, बट इथं 1002 आहे. क्लिअर. मग 1002 ला इथून काढायचंय तुम्हाला, आणि तुम्हाला काय करायचंय, हे बघा याला इथून काढून टाका. मग याच्या नेक्स्ट मध्ये तुम्ही काय करणार, इथं याच्या नेक्स्ट मध्ये हा नवीन 7004 ऍड करायचा आहे. मग म्हणजे याचा मिनिंग काय झाला, इथं 7004 कसं येणार, इथं 4 कसं येणार, 7004 T1 च्या नेक्स्ट मध्ये. ओके, T1 च्या नेक्स्ट मध्ये 7004 टाकायचं का नाही. मग इथं काय टाकणार तुम्ही, T1 नेक्स्ट, T1 डॉट नेक्स्ट मध्ये काय टाकायचं, टेम्पचा ऍड्रेस, कारण टेम्प मध्ये नवीन इंडेक्सचा ऍड्रेस आहे की नाही, टेम्प मध्ये नवीन इंडेक्सचा ऍड्रेस आहे. म्हणजे हा काय झाला, हा याला ऍड झाला. म्हणजे इथून बघा, इथून लिंक तोडली आपण, हा कुठे जाणार आता, याचा कंट्रोल आता बघा, इथून कंट्रोल इथं येणार. क्लिअर की नाही. इथून कंट्रोल तुम्हाला कुठे येणार, इथं येणार. क्लिअर. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता लिंक तुटली पा, तुमचे पुढचे नोड तर सुटले ना, बट पुढचे बघा करंटचा ऍड्रेस कोणाकडे आहे, हे बघा, म्हणजे करंट मध्ये कोणाचा ऍड्रेस आहे, या लिंक या नोडचा. मग तुम्हाला इथं काय करायचं आहे, या टेम्प, हे बघा नीट लक्ष द्या, टेम्पच्या नेक्स्ट मध्ये काय टाकायचं तुम्हाला, टेम्प मध्ये नवीन इंडेक्सचा ऍड्रेस आहे की नाही. मग या टेम्पच्या इथं बघा, टेम्पच्या नेक्स्ट मध्ये काय टाकायचं आहे, 1002 टाकायचं की नाही, 1002 टाकायचं आहे. मग 1002 तुम्ही कसं टाकणार, इथं टेम्पच्या कुठे टाकावं लागेल, टेम्प डॉट नेक्स्ट मध्ये टाकायचं ना, टेम्प डॉट नेक्स्ट मध्ये करंट टाका, करंट मध्ये त्या इंडेक्सचा ऍड्रेस आहे, बरोबर की नाही. आणि हे बघा इफ कंडिशन मध्ये गेला तुमचा, म्हणजे इंडेक्स, हे बघा जिथं टाकायचं तिथं इंडेक्स गेला तुमचा, बरोबर की नाही. जिथं इंडेक्स तुम्हाला टाकायचं तिथं गेला. मग इथून पुढे तुम्हाला व्हाईल लूप चालवायचं आहे का नाही, तुमचं काम झालं, तुमचं काम इथं झालं. मग इथं काय करणार, इथं थोडी जागा नाही, बट याच्यामध्येच तुम्ही काय लिहिणार, याच्यामध्ये ब्रेक करून टाका, लूपला ब्रेक करा. म्हणजे लूप ब्रेक केला म्हणजे काय, इथून पुढे लूप चालणार नाही, याच्या पुढे याच्या बाहेर पडणार तुम्ही, या लूपच्या काय पडणार, या लूपच्या बाहेर पडणार. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, हा लूप टर्मिनेट होणार, आता इटरेशन याचं थांबन. ओके, इटरेट होणार नाही. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, इथून हे बघा, इथून ब्रेक, एकदा ब्रेक कीवर्ड लावला म्हणजे तो लूप ब्रेक करणे, म्हणजे लूपला ब्रेक करायचा असेल तर ब्रेक कीवर्ड यूज करतो आपण. ओके, सी लँग्वेज जावा मध्ये आपण ऑलरेडी शिकलोय. ओके, ज्यांना माहित नसेल ते जावा प्रोग्रामिंग मध्ये एकदम बेसिक पासून तुम्हाला शिकवण्यात येईल. ओके, काळजी करू नका. बट हे बघा, मग मी काय सांगितलं, ब्रेक कीवर्ड इथं जर तुम्ही लावला म्हणजे मिनिंग काय झालं, व्हाईल लूपला तुम्ही ब्रेक केला, व्हाईल लूपला ब्रेक केल्यानंतर काय होईल बरं, तुम्ही व्हाईल लूपच्या बाहेर येणार. हे बघा, तुम्ही बघा इथपर्यंत लूप होता, लूप चालला, लूपच्या बाहेर आले, तुमचं काम झालं. मग लूपच्या बाहेर आल्यानंतर काय होतं बघा, रिटर्न होऊन जाता, रिटर्न हेड करून टाक, कारण की हेड तर तुम्हाला करावंच लागणार, रिटर्न नोड टाईपची व्हॅल्यू इथं करावंच लागणार तुम्हाला. क्लिअर, इथपर्यंत क्लिअर, हा फंक्शन समजला. ओके, हे फक्त मी तुम्हाला थिअरॉटिकल समजून सांगितलं की नोड एक तर 0 इंडेक्सवर कसं ऍड करायचं, पर्टिक्युलर इंडेक्सवर कसं ऍड करायचं, आणि लिस्ट क्रिएट नसेल आणि एखादी इंडेक्स दिला
थर्ड इंडेक्स दिला आणि व्हॅल्यू दिली आणि तुमची लिस्टच नसेल तर इंडेक्स असेल का तुमच्याकडे? नसेल तर तुम्ही इथून बाहेर रिटर्न होऊन जाणार. 3 कन्सेप्ट लक्षात ठेवायचं. पहिला हा नोड नल नसला, नोड नल तर इक्वल टू नल आहे, त्यासोबत तो इंडेक्स ग्रेटर दॅन असला पाहिजे. ओके, नल इक्वल टू हेड इक्वल टू नल असेल आणि इंडेक्स इक्वल टू 0 जरी असला तर पहिल्या इंडेक्सवर ऍड होईल. ओके, देन पुढची कंडिशन काय? हे तुम्हाला सांगितलं, हेड इक्वल इंडेक्स जर 0 असेल तर पहिल्या इंडेक्सवर ऍड करून टाका आणि पहिल्या इंडेक्सचा ऍड्रेस द्या. हेड हा पहिल्या इंडेक्सला पॉइंट करेल. मग हे तुम्हाला मी सांगितलं. क्लिअर? आणि पर्टिक्युलर इंडेक्स पर्यंत कसं पोहोचायचं. ओके, याच्यापेक्षा अजून 2-3 कन्सेप्ट आहे, 2-3 लॉजिक आहे, खूप सारे लॉजिक्स आहे. प्रत्येक जण स्वतःच्या लॉजिकने करू शकतो. ओके, आणि हा प्रोग्राम कशामध्ये आहे? इटरेटर मेथडनी आहे, रिकर्शननी पण करू शकता. इटरेटर मेथड मीन्स काय? इटरेटर म्हणजे व्हाईल लूप, फॉर लूपने तुम्ही इटरेट करता प्रत्येक नोड पर्यंत. ओके, आता हे सर्व आपण प्रॅक्टिकली बघू. ओके, आता इथून पण आपण ह्याच फंक्शनला आपण प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करू एक्लिप्स मध्ये. आता बघा, इथं काय करायचं तुम्हाला, हे अगोदरपासून मी तुम्हाला हे प्रॅक्टिकल सांगत आलो. याच्या अगोदरपर्यंत आपण काय इन्सर्ट केलं? हे बघा, इन्सर्ट ऍट फर्स्ट केलं, इन्सर्ट ऍट लास्ट केलं, देन प्रिंट फंक्शन मी तुम्हाला सांगितलं. ओके, प्रिंट फंक्शन, इन्सर्ट फर्स्ट, इन्सर्ट लास्ट. आणि हा नोड कसं क्रिएट करायचं, ज्यांना माहित नसेल त्यांनी अगोदरचे लेक्चर बघा. ओके, अगोदरच्या लेक्चर मध्ये इन डिटेल मध्ये मी तुम्हाला शिकवलंय. मग इथं कोणतं फंक्शन राईट करायचं तुम्हाला? इथं फंक्शन राईट करायचं आहे. हे बघा, स्टॅटिक फंक्शन घ्या. बघा, स्टॅटिक घेण्यामागचा उद्देश सांगितलं. फक्त इथं तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता. ऑब्जेक्ट क्रिएट करायची काही गरज नाही, डायरेक्टली तुम्ही कॉल करा. त्या तुमच्या क्लासमध्येच मेन मेथड असेल ना, तर क्लास डॉट ने कॉल करा. क्लास डॉट तुमच्या फंक्शनचं नाव स्टॅटिक जर असेल. आणि इथं काय करणार तुम्ही? नोड टाईप रिटर्न करणार आणि फंक्शनचं नाव काय? इन्सर्ट ऍट इंडेक्स. ओके, इन्सर्ट ऍट इंडेक्स. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय? 3 पॅरामीटर घ्यायचे. 3 पॅरामीटर कोणते? फर्स्टली नोड. ओके, जस्ट मिनिट. नोड हेड नंतर तुम्हाला इंटीजर डेटा दिला गेला, देन तुम्हाला इंटीजर इंडेक्स दिला गेला. क्लिअर? इंटीजर इंडेक्स दिला गेला. मग याच्यानंतर तुम्हाला पहिलं काय चेक करायचंय? मी तुम्हाला सांगितलं, पहिलं काय चेक करणार तुम्ही? हेड इक्वल टू नल असेल तर तुम्ही इथून काय होणार? सिंपल रिटर्न हेड करा. हे बघा, काही रिटर्न नाही केलं तरी इथं एरर येईल. एरर येणार इथं. क्लिअर? इथं रिटर्न काहीतरी करावं लागेल. बघा, इथं काय एरर येतो? दी मेथड मस्ट रिटर्न, मस्ट केलंच पाहिजे, मस्ट रिटर्न रिझल्ट ऑफ टाईप नोड. नोड टाईपची व्हॅल्यू एक तर नल रिटर्न करा. बघा, नल रिटर्न करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. नल रिटर्न करा, काहीच प्रॉब्लेम येत नाही. बट नल रिटर्न केला नसेल तर तुम्हाला हेड रिटर्न करा. हेड नोड टाईपचा, मग तरी नल रिटर्नच केला, कारण की हेड मध्ये नल असेल तरच ना. बट तुम्हाला अजून एक कंडिशन इथं अँड चेक करायची. इंडेक्स पण ग्रेटर दॅन 0 असला पाहिजे. क्लिअर? हे बघा, त्यानंतर तुम्हाला काय करायचंय? त्यानंतर तुम्हाला एक नोड क्रिएट करायचा. क्लिअर की नाही? एक नोड क्रिएट करायचा आहे. क्लिअर? आणि त्याचा कन्स्ट्रक्टर तुम्हाला काय टाकायचं आहे? डेटा टाकायचा आहे. क्लिअर की नाही? एक नोड क्रिएट करायचा आहे, कन्स्ट्रक्टर तुम्हाला डेटा टाका आणि त्याच्यामध्ये एक टेम्प व्हेरिएबल घ्या. क्लिअर? याच्यामध्ये एक टेम्प व्हेरिएबल घ्या. मग त्या टेम्प मध्ये काय जाईल? त्या नवीन ब्लॉकचा ऍड्रेस जाईल. ओके, त्या ब्लॉकचा ऍड्रेस त्या टेम्प मध्ये जाईल. हे आपण बघितलं. मग त्याच्यानंतर तुम्ही काय करणार? इथं चेक करा. इफ काय चेक करणार तुम्ही? इंडेक्स इक्वल टू 0 असेल तर. ओके, तर इथं काय करणार तुम्ही? सिंपल जो टेम्प आहे, टेम्पच्या नेक्स्टला काय करता तुम्ही? टेम्पच्या नेक्स्टला बघा, इथं फंक्शन पहा. टेम्पच्या नेक्स्टला काय टाकतो तुम्ही? टेम्पच्या नेक्स्टला हेड टाकणार. क्लिअर? टेम्पच्या नेक्स्टला हेड टाका. ओके, आणि देन इथून रिटर्न काय करणार? इथून रिटर्न टेम्प करून टाका. क्लिअर? आणि जर तसं नसेल तर तुम्ही काय करणार? फंक्शन पाहून घ्या. मग 2-3 व्हेरिएबल क्रिएट करा. नोड T1 नावाचा, त्याच्यामध्ये नल टाका. ओके, आणि त्याच्यानंतर अजून एक नोड टाईपचा करंट नावाचा एक व्हेरिएबल घ्या आणि त्याच्यामध्ये हेड टाका. क्लिअर? त्यापेक्षा तुम्ही दोन्ही एकाच लाईनला लिहा, काय प्रॉब्लेम येत नाही. दोन्ही एकाच लाईनला लिहिले. क्लिअर? आणि देन याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय? इंटिजर टाईपचा एक व्हेरिएबल घ्या. क्लिअर? मग याच्यानंतर तुम्ही काय करणार? व्हाईल लूप यूज करणार की नाही? व्हाईल लूप मध्ये तुम्ही काय करणार? व्हाईल लूप मध्ये तुम्ही करंट नॉट इक्वल टू चेक करता की नाही? करंट शेवटपर्यंत जाईल चेक करत करत. क्लिअर की नाही? मग इथं काय करणार तुम्ही? इफ मध्ये काय करणार? इफ मध्ये करंट बघा, सॉरी, इफ मध्ये काय करणार तुम्ही? I इक्वल टू इंडेक्स चेक करा.
क्लिअर. जर इंडेक्स इक्वल टू असेल ते कोड मी सांगतो तुम्हाला. मग त्याच्या खाली जर इफ मध्ये नाही गेला तर काय येईल, आय प्लस प्लस होईल आणि देन T1 मध्ये काय येईल, T1 मध्ये करंट व्हेरिएबल येईल आणि करंट कुठे जाईल, पुढे जाईल. क्लिअर की नाही. करंट इक्वल टू करंट डॉट नेक्स्ट. क्लिअर. करंट इक्वल टू एका खाली एक, तसं काय नाही एका लाईनला लिहिलं तर चालतं. बट मग त्याच्यानंतर तुम्ही इथं काय करणार, जर इफ मध्ये आला तर सिंपल T1 च्या नेक्स्टला काय करणार तुम्ही, टेम्प टाकणार. क्लिअर. T1 च्या नेक्स्टला टेम्प टाकणार आणि टेम्पच्या नेक्स्टला काय टाकायचं, करंट. ओके. टेम्पच्या नेक्स्टला काय टाकायचं, करंट. हे ऑटोमॅटिकली येतं पहा. इथं डायरेक्टली डॉट जर केलं तर क्लासच्या मेंबरला दाखव शो करतो तो. ओके. देन नंतरून जर तुम्ही व्हाईल लूप आणि इथं महत्वाचं पॉइंट, इथं काय करणार तुम्ही, ब्रेक करून टाकणार आणि याच्या बाहेर येणार. क्लिअर. आणि इथं रिटर्न काय करणार, हेड करणार. ब्रेक का करायचं सगळं सांगितलं मी तुम्हाला. देन इथं काय करणार मग, हे बघा आता ओरिजिनल लिस्ट पाहून घ्या. हे बघा फंक्शन असं राईट केलं पहा आपण, फंक्शन एकदा पाहून घ्या. क्लिअर. इन्सर्ट ऍट इंडेक्स. इंडेक्स पण 3 पॅरामीटर पास करायचे, ज्यास इन्सर्ट ऍट इंडेक्स कॉल केला जाईल. मग त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, हे बघा इथं काय करायचं तुम्हाला, फंक्शन कॉल करा. आता स्टॅटिक आहे म्हणून त्या डायरेक्टली कॉल करा, इन्सर्ट ऍट इंडेक्स. क्लिअर. इन्सर्ट ऍट इंडेक्स याच्यामध्ये काय पास करणार, पहिले हेड पास करायचं, लिस्टचा पहिले इंडेक्स. नाहीतर नल जरी असलं तर तुम्ही हेडच पास करणार. हेड मध्ये नल असो किंवा काही असो, हेड पास करा. देन डेटा काय पास करायचं, सपोज डेटा तुम्हाला पास करायचा 222. ओके. आणि सपोज इंडेक्स काय पास केला, सपोज 3 पास केला. ओके. आता बघा लिस्ट, हे बघा लिस्ट इन्सर्ट ऍट इंडेक्स वर टाकण्याच्या अगोदर तुमची लिस्ट कशी पहा. लिस्ट पहिले ओरिजिनल लिस्ट पाहून घ्या. ओरिजिनल लिस्ट अशी मागच्या लेक्चरला आपण प्रिंट केलं तर बघा. ओके. ही लिस्ट ओरिजिनल अशी. ओके. पुन्हा एकदा रन करूया. बघा ओरिजिनल लिस्ट अशी 222. जर तुम्ही इथं जर इन्सर्ट केला तर 222 कुठं आला पाहिजे, 222 हा डेटा कुठं आला पाहिजे, थर्ड इंडेक्स वर आला पाहिजे. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, 33330 हा 1 इंडेक्स, 2 आणि 3 40. हे बघा 40 कुठं आहे तिथं आला पाहिजे, 40 पुढे जाईल. म्हणजे शिफ्ट होणार नाही, शिफ्ट होणार नाही, फक्त ऍड्रेस चेंज होतील. क्लिअर. मग याचा मिनिंग काय झाला, मग तुम्ही नवीन हेड घेत जा. ओके. हे हेड घेत राहा. आता सध्या हेड तर चेंज होणार नाही, पण ज्यावेळेस 0 इंडेक्स होईल त्यावेळेस 0 इंडेक्सला व्हॅल्यू टाकणार, त्यावेळेस हेड चेंज होईल. 0 इंडेक्स म्हणजे तुमचं हेड होईल. ओके. टेम्प रिटर्न होईल ना तिथून. मग इथं काय करणार, इथे एक मेसेज दिला मी फक्त, इंडेक्स इन्सर्ट ऍट इंडेक्स, फक्त वरचं खाली कॉपी पेस्ट केलं. फक्त प्रिंट फंक्शन मी तुम्हाला सांगितलंय. ओके. आता रन करा. व्हॅल्यू कुठं आली बरं, 40 पुढे गेला पहा. 40 ओरिजिनल पहिली लिस्ट अशी होती पहा. मग खालची लिस्ट पहा 22 कुठं आलं, 22 40च्या. बट याचा अर्थ असा नाही झाला की तो शिफ्ट झाला, शिफ्ट नाही झाला, तो आहे त्या ऍड्रेसवरच आहे पहा. सपोज 10 च्या जागी टाकला होता की नाही, सपोज 10 कुठे आहे त्या जागीच आहे, शिफ्ट झाला नाही, फक्त तुम्हाला ऍड्रेसच चेंज झाला. बट हे जर ऍरे असता, हा लिंक्ड लिस्ट आहे, हा जर तुमचा ऍरे असता, सपोज ऍरे कसा असतो, असा असतो. क्लिअर. मग ऍरे मध्ये जर तुम्हाला व्हॅल्यू टाकायचे असतील तर ऍरेचे एलिमेंट शिफ्ट करावं लागतील तुम्हाला. क्लिअर. सपोज हे जर ऍरे आहे, आता लिंक्ड लिस्टचा ऍडव्हान्टेज समजून घ्या. हे जर ऍरे असता तर काय झालं असतं बरं, जर इंडेक्स वर तुम्ही व्हॅल्यू टाकली, सपोज तुमच्याकडे हा एक ऍरे आहे, ऍरेची साईज तुम्हाला माहित आहे स्टॅटिक असते. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, हा फिक्स आहे, याची साईज फिक्स आहे. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, सपोज याच्यामध्ये डेटा आहे, सपोज याच्यामध्ये काय डेटा आहे, हे बघा याच्यामध्ये 10 20 30 असा डेटा आहे. क्लिअर. शिवाय 40 आहे. जर तुम्हाला आता बघा, जर तुम्हाला सेकंड इंडेक्स वर इथं जर 70 टाकायला लावला, म्हणजे 30 ला तुम्ही डिलीट थोडी ना करणार आहे, 30 ला त्या पुढच्या इंडेक्स वर घेणार. म्हणजे काय झाले, हे पुढचे जेवढे इंडेक्स असतील याचे शिफ्ट करावं लागतील. लक्षात ठेवा, हे इंडेक्स तुम्हाला इथं काय टाकायचं होता, इथं तुम्हाला 70 टाकायचं होतं. ओके. आता हे बघा इथं तुम्हाला काय टाकायचं होता, इथं तुम्हाला 70 टाकायचं. मग 30 कुठे गेला, मग पुढे शिफ्ट केलं, नवीन ऍड्रेसवर तुम्ही त्याला घेऊन गेले. ओके. हे महत्वाचा कन्सेप्ट आहे. ऍरे मध्ये एलिमेंट शिफ्ट करावं लागतात. लक्षात ठेवा. मग इथं काय 40 म्हणजे पुढे जेवढे इंडेक्स आले ते पुढच्या इंडेक्सवर त्यांना ट्रान्सफर करायचं. याचा मिनिंग काय झालं, याला टाइम कॉम्प्लेक्सिटी जादा लागते, बट टाइम कॉम्प्लेक्सिटी लिंक्ड लिस्ट मध्ये कमी लागते. म्हणजे लिंक लिस्ट मध्ये ट्रान्सफर पुढे ट्रान्सफर शिफ्ट करायची काय गरज नाही. तसं ऍरे मध्ये असता तर तुम्ही ऍरे मध्ये एलिमेंट्स पुढे शिफ्ट केले असते.
टाइम कॉम्प्लेक्सिटी काय कन्सेप्ट आहे तुम्हाला अल्गोरिदम मध्ये इन डिटेल शिकवतो. ओके, टाइम कॉम्प्लेक्सिटी काय, कसं टाइम कॉम्प्लेक्सिटी फाइंड करायचा, बेस्ट टाइम कॉम्प्लेक्सिटी अल्गोरिदम कसं राईट करायचं. ओके, अल्गोरिदम पार्ट मध्ये इन डिटेल तुम्हाला टाइम कॉम्प्लेक्सिटी वगैरे बेसिक कन्सेप्ट पासून सांगितलं जाईल. ओके, चला ना आज आपण स्टॉप करू. ओके.